डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात पोलीस दलाच्या वतीने यंदा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला। प्रथमच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मध्यरात्री सिव्हिल येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाने मानवंदना देत वातावरणात दिमाग आणि शिस्तीची छाप उमटवली। मध्यरात्रीच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांसह लहानग्यांनाही पोलीस अधीक्षक बगाटे यांनी भेटून भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निळेश माईनकर तसेच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील उपस्थित होते। यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थात 14 एप्रिलच्या सकाळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भेट देत तेथील पुतळ्यास अभिवादन केलं। यावेळी पोलीस दलाकडून पुन्हा मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमास पालकमंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती होती। यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक महत्त्वपूर्ण परंपरेची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। आतापर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पोलीस दलाकडून औपचारिक मानवंदना दिली जात नव्हती। मात्र यावर्षी प्रथमच पोलीस दलाच्या वतीने मानवंदना सादर करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। संविधान निर्मिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने उचललेले हे पाऊल केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित न राहता संविधान मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे। विशेष म्हणजे यंदा सुरू झालेली ही मानवंदनेची परंपरा पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलीस दलाकडून नियमितपणे मानवंदना दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।